रिपोर्ट न्यूज 18 लोकमत। शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेच्या कारभारावरून चांगलेच आक्रमक झालेत आणि यातूनच महापालिकेवरती ठाकरेंचा मोर्चा निघणार आहे। पण या मोर्चापूर्वीच भाजपकडून ठाकरे गटावर बॅनरच्या माध्यमातून हल्लाबोल करण्यात आलाय। दक्षिण मुंबईमधल्या बाबुलनाथ मंदिर आणि मलबार हिल परिसरामध्ये हे बॅनर्स झळकलेत। नेमकं काय आहे हे बॅनर वॉर पाहूयात। दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिर परिसरात लावण्यात आलेले हे बॅनर मुंबईकरांचं लक्ष वेधून घेत आहे। या बॅनर्सच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचारावर भाष्य करण्यात आलेलं आहे। मुंबईची करून लूट, कोणीतरी झालंय मालदार, मांडलाय मुंबईचा बाजार, सत्ते बाहेर गेल्यामुळे झालाय आता बेजार। विशेष म्हणजे स्थानिक आमदार आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नावे हे बॅनर लावले गेलेत। या बॅनर्सच्या माध्यमातून भाजपनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीका केली आहे। कारण गेली 2.5 दशकं मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता होती। सध्या महानगरपालिकेची सूत्र प्रशासकांच्या हाती आहेत। पर्यायानं राज्य सरकारचं मुंबई महानगरपालिकेवर नियंत्रण आहे आणि त्यामुळेच आता महानगरपालिकेच्या कारभारावरून सत्ताधारी विरुद्ध ठाकरे पक्ष असा राजकीय सामना रंगलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप केला होता। त्याला सत्ताधारी भाजपनं या बॅनरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे। कोविडमध्ये विशेषतः ज्या प्रकारे यांनी भ्रष्टाचार केला, टाळूवरचं लोणी खाल्लं आणि जो 12,000 कोटीचा भ्रष्टाचार झालाय असं कॅगने जेव्हा सांगितलं तेव्हा यांच्या पायाखालची बाजू घसरली। त्यामुळे आता चौकशी सुरू झालेली आहे आणि चौकशीत जे निष्पन्न येईल। खरं तर चौकशीला तुम्ही समोर जा, मोर्चे काय काढता। 1 जुलैला आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मुंबई महानगरपालिकेवर मोर्चाचं आयोजन केलंय। मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाच्या माध्यमातून सत्ताधारी पालिकेच्या पैशांची उधळपट्टी करत असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आरोप करत केला। महानगरपालिकेनं मुंबईतल्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा निर्णय घेतलेला आहे। आदित्य ठाकरेंनी त्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलेला होता। बॅनरवर मुंबईत सुरू झालेले मंगलप्रभात लोढा यांच्याकडून बॅनर लावण्यात आलेला आहे। डर अच्छा है, ऐसे ही डर होने दो, क्योंकि आम्ही सत्तेसाठी लढत आहोत, सत्तेसाठी नाही। परवाचा जो मोर्चा असणार आहे, महामोर्चा असणार आहे, मुंबईसाठी मोर्चा असणार आहे। अजून काही घोटाळे आमच्या हातात आले आहेत, ते आम्ही तिथे भांडफोड करणार आहे। आता मोर्चाच्या माध्यमातून ठाकरेंच्या पक्षाकडून वातावरण निर्मितीचा प्रयत्न होताना दिसतोय। मात्र त्या मोर्चापूर्वी राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत। धडाकेबाज आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी महाराष्ट्रामध्ये ओळख असलेल्या सुनील केंद्रेकर यांची स्वेच्छानिवृत्ती सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलेली आहे। बिनधास्त, कडक आणि सामाजिक भान असलेला अधिकारी म्हणून केंद्रेकर यांचा लौकिक आहे। शेतकऱ्यांच्या न्यायाबाबत केलेल्या मागणीसाठी केंद्रेकरांचा स्वेच्छानिवृत्ती मागे घ्यावी अशी देखील मागणी जी आहे ती जोर धरताना दिसते। तर एकूणच धडाकेबाज आणि कर्तव्यदक्ष असलेल्या या अधिकाऱ्याबाबतीत नेमका काय निर्णय घेण्यात आलेला आहे पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। केंद्रेकरांची स्वेच्छानिवृत्ती चर्चेला ऊत, शेतकऱ्यांच्या न्यायाची मागणी अंगलट, केंद्रेकरांवरून विरोधकांचा सरकारवर निशाणा, धडाकेबाज अधिकाऱ्याच्या एक्झिटचं कारण काय, साधी राहणी आणि आपल्या कामातून प्रामाणिक आणि धाडसी अधिकारी अशी ओळख निर्माण केलेल्या IAS अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी प्रशासकीय सेवेला रामराम ठोकलाय। त्यांनी कायम शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला। मराठवाडा विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी चांगलं काम केलं। खास करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि दुष्काळाविषयी त्यांनी एक सर्व्हे सुरू केलेला होता, ज्यात त्यांनी शेतकऱ्याला एकरी 10,000 देण्याची शिफारसही बोलून दाखवली। यात शेतकरी न्यायाच्या मागणीमुळे सत्ताधारी आणि केंद्रेकर यांच्यात बिनसल्याचा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय। त्या सगळ्या गोष्टीचा मला वाटतं सरकारतील मधील बसलेल्या लोकांना खूप त्रास झालेला आहे आणि म्हणून शासकीय अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीनं हे केल्यामुळं सरकारमधील काही लोकांना मला असं वाटतं निश्चित राग आलेला आहे आणि या रागातून केंद्रेकर सारख्या अधिकाऱ्यांना कोणी काहीतरी याविषयी भूमिका घेतली असावी।
केंद्रेकर हे प्रशासकीय कामकाजावर पकड आणि धाक असलेले अधिकारी होते. ज्या ठिकाणी त्यांची पोस्टिंग झाली त्या ठिकाणी त्यांनी धडाकेबाज कारवाया केल्या. बीडमध्ये त्यांची बदली रोखण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं. मराठवाड्यात ऊस पिकावर बंदी घालण्याच्या त्यांच्या अहवालाचीही बरीच चर्चा झाली होती. अशा धडाकेबाज अधिकाऱ्याच्या स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय सर्वांसाठीच धक्कादायक आहे. स्वेच्छानिवृत्ती त्यांनी असं काही दबावाने दिली असेल असं काही माझं मत नाही. परंतु त्यांनी प्रस्ताव जो सादर केला होता कदाचित अडचणी असतील त्यात, पण त्याच्यावर विचार व्हायला काही हरकत नव्हती. कारण तो अधिकारी कायमच अत्यंत प्रॅक्टिकल अशा सकारात्मक अधिकारी आणि त्यांचे प्रस्ताव असायचे. सुनील केंद्रेकरांनी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सततचा दुष्काळ या विषयांवर सर्व्हे सुरू केलेला होता. या सर्व्हेअंती ते शासनाला काही उपाय सुद्धा सुचवणार होते. सर्व्हे पूर्ण होण्याच्या आधीच त्यांनी शेतकऱ्यांना एकरी 10,000 मदतीची शिफारस करणार असल्याचंही बोलून दाखवलं होतं. आता स्वेच्छानिवृत्तीनंतरही केंद्रेकर त्यांच्या सर्व्हेबाबत ठाम असल्याचं दिसलं. अर्थात हे आमचं प्रपोजल अजून तयार व्हायचं. आराखडा तयार झाला, फायनल टच देण्याचं काम चालू आहे. ते गेल्यानंतर शासन स्तरावर तज्ज्ञ लोक आहेत, ते बसून त्याच्यावर विचार करतील आणि त्याच्यात काय करायचं हे त्यांच्या स्तरावर ते व्यवस्थित निर्णय घेतील. सुनील केंद्रेकरांना शेतकरी मदतीची हीच भूमिका अडचणीची ठरल्याची चर्चा सुरू आहे. अहवाल पूर्ण होण्याआधीच त्याविषयी माध्यमांना माहिती देणं हे शासनातल्या अनेकांना पटलं नसल्याची चर्चा आहे. वरिष्ठ पातळीवरचे अधिकारी आणि नेत्यांची या भूमिकेसंदर्भात त्यांचे खटके उडाल्यानं शेवटी त्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आणि शासनानं तो अर्ज मान्यही केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे स्वेच्छानिवृत्तीनंतर आता केंद्रेकर राजकारणात येणार आणि परभणी लोकसभा लढणार अशीही शक्यता आता बोलली जातेय. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. तर आज संपूर्ण दिवसभरामध्ये आणखी काय काय घडलंय महत्त्वाचं आणि विशेष जाणून घेणार आहोत ब्रेक नंतर.